जय शिवराय. खरं तर स्वर्गीय नारायणदादा थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या अमोघ वाणीतून आपण खरं तर जो ज्ञानोपदेश ऐकला ते जगद्गुरु कृपांकित डॉक्टर चित्तानंद महाराज पुणेकर, संसदेचे आमचे सहकारी, हिंगोलीचा शिवसेनेचा ठाण्या वाघ खासदार नागेश पाटील आष्टीकरजी, सत्यशील दादा शेखर, उपस्थित सगळेच मान्यवर. खरं तर या कार्यक्रमाला येणं ही एक वेगळी भावनिक बाब माझ्यासाठी आहे. ती अशासाठी कारण खरं तर सकाळी 6 वाजेपर्यंत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचं चित्रीकरण मुंबईत करत होतो. सकाळी 6 वाजता पॅकअप केलं आणि निघालो. पण त्याचं कारण एक आहे, ते म्हणजे ज्या माणसाने शिवसेनेत असताना मला शिवसेना शिकवली, ज्या माणसानं पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला शिकवलं, ज्या माणसानं स्वतः 2 पावलं मागे राहून मला पुढे जायला म्हणून सांगितलं, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती व्यक्ती बबनराव थोरात ही व्यक्ती आहे. आणि त्यामुळं जेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणं असतं, तर मी कायम असं म्हणतो की जेव्हा आई जाते तेव्हा पायाखालची भुई जाते, आणि जेव्हा बाप जातो तेव्हा डोईवरचं आभाळ जातं. आणि हे डोईवरचं आभाळ जेव्हा गेलेलं असतं तेव्हा ते जातं, ते तेव्हा तर जाणवतं. पण वडिलांची कमतरता ही अनेक दिवस अनेक वर्ष ही कायम जाणवत राहते. आणि तेच एक भावनिक नातं माझं आणि बबन थोरात साहेबांचं आहे की मी जेव्हा 2014 मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला, आमच्या घरात आष्टीकर साहेब कुठली पार्श्वभूमी नाही, साधं शेतकऱ्याचं कुटुंब, राजकारणात समाजकारणाचा काही गंध नाही. आणि वडिलांना प्रचंड चिंता होती पोराचं कसं होणार. आणि तेव्हा जेव्हा माझे वडील चिंतेत होते तेव्हा त्यांना दिलासा देणारा पहिला व्यक्ती जर कोणी होतं तर ते आदरणीय बबनराव थोरात साहेब होते. त्यांनी येऊन वडिलांना हा दिलासा दिला की तिथं मी आहे आणि मी कधीच अमोलकडे काही दुर्लक्ष होऊ देणार नाही. आणि मी काय म्हणतो, आज व्यासपीठावर 2 माणसं बसलेली आहेत, चित्तानंद महाराज आणि बबनराव थोरात. तिथे काय असं म्हणतो आपण की कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते, पण त्या कस्तुरी मृगाला त्याचा तितकासा सुगंध मिळत नाही. तसे आज महाराष्ट्राला भूषण वाटावीत अशी ही 2 माणसं या जुन्नर तालुक्यात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. ते बबनराव थोरात साहेब असतील, ते चित्तानंद महाराज असतील. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला येऊ. खरं तर हे दुःख हलकं होण्यासारखं नाही, पण ही कृतज्ञता व्यक्त करणं हे जास्त महत्वाचं होतं. आणि पुन्हा एकदा बबन थोरात साहेबांनी त्यांच्या कृतीतून हे दाखवून दिलंय की केवळ पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नाही तर गावाला एक देखणं प्रवेशद्वार हे मिळावं, या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हे एक देखणं प्रवेशद्वार सुद्धा उभं केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी स्वर्गीय नारायण बाबांना आदरांजली तर व्यक्त करतोच, पण त्याचबरोबर त्यांच्या प्रती सुद्धा ही कृतज्ञता व्यक्त करतो. जे मगाशी आष्टीकर साहेब म्हणाले की संस्कार असे दिले तर ठाण्या वाघ असा दिला की जेव्हा जेव्हा बबनराव थोरात हे नाव ऐकू येईल तेव्हा तेव्हा स्वर्गीय नारायण दादांचे संस्कार हे महाराष्ट्राला कायम स्मरणात येतील, हीच भावना व्यक्त करतो. आणि संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वर्गीय नारायण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.